सध्या नाशिकमधल्या रस्त्यांची तुम्ही परिस्थिती पाहाल तर तुम्हाला धक्का बसेल। शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। हे आहे नाशिक, होय राज्यातल्या प्रमुख शहरांपैकी एक। पण इथले रस्ते पाहिले तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही की तुम्ही नाशिकमध्ये आहात। नाशिकमधला सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर आलाय, पण शहरातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली। त्यामुळे शहरातल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय। PWD नॉर्मनुसार ते 3 ते 5 वर्षात रिपेअर व्हायला हवे होते किंवा त्याचं कमीत कमी रिसर्फेसिंग तरी व्हायला होतं। पण नाशिक महानगरपालिकेचा जे वाढ होते ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, न्यू डेव्हलपमेंट, त्या ठिकाणी रस्ते करणं अधिक गरजेचं असतं। त्यामुळे आपण त्या भागात रस्ते करतो, पण ह्या भागाची फक्त दुरुस्तीच करू शकतो, कारण आपल्याकडे तेवढे फंड्स अवेलेबल नसतात। त्यामुळे सध्या फक्त आम्ही दुरुस्तीच करणार आहोत आणि आगामी सिंहस्थामध्ये आपण बऱ्यापैकी रस्ते कन्सिडर केलेले आहेत, जे आपले रिंग रोड्स आहेत, कनेक्टिंग रोड्स आहेत, तर त्यावेळेला ते होणारच आहे। म्हणून सध्या फक्त आपण दुरुस्ती करतोय, कारण आपल्याकडे तेवढे फंड्स नाही आहे। नाशिक महानगरपालिकेकडे सध्या नव्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध नाही। त्यामुळे शहरातल्या रस्त्यांची फक्त तात्पुरती दुरुस्ती होणार असल्यानं नाशिककर नाराज आहेत। त्या जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यानं नाशिकचा विकास खुंटल्याचीही नाशिककरांची भावना आहे। नाशिक शहराला लवकरात लवकर पालकमंत्री साहेब मिळाले पाहिजे। हे जे फक्त आढावा बैठका घेऊन उपयोग नाही, तर कृतीमध्ये उडवल्या पाहिजे। जे अधिकारी वर्ग आहेत हे कुठे रस्त्यावर उतरत नाही, हे कुठे फिरत नाही, हे निधी कसा थांबवला हे पण बघितलं गेलं पाहिजे। नवीन रस्ते आज लोकांना गरजेचं आहे। नवीन कॉलनी रस्ते झाले, रोज अपघात होत आहे, रोज खड्डे पडत आहेत आणि एका प्रभागाला फक्त 2 कोटी रुपये निधी हा मेंटेनन्स करता यांनी दिलेला आहे। शहर एवढं वाढलं आहे, पण शहरामध्ये 2 कोटीमध्ये किती मेंटेनन्स होणार आहे, हा सर्वात मोठा आमचा सवाल आहे। आता या रस्त्यावरून नाशिककरांना नेमक्या काय समस्या भेडसावतात याचा आम्ही आढावा घेतला। नाशिक शहरामधल्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असल्याचं पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधील जे रस्ते आहे ते पावसामुळे खड्डेमय झाले आणि त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांच्या संख्येत देखील मोठी भर पडताना पाहायला मिळते। एकूणच जर बघितलं तर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सर्व विभागांच्या 15,000 कोटींचा आराखडा देखील शासनाकडे नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठवण्यात आलाय। मात्र एकूणच जर बघितलं तर निधी अभावी हे सर्व कामं संत गतीने सुरू आहे। नाशिकमध्ये 2,000 कोटींपेक्षा जास्त कोटींचे जे रस्ते आहेत ते प्रलंबित आहेत। त्याचं कारण तसंच आहे, यामध्ये नाशिक महानगरपालिकेकडून जे रस्त्यांच्या प्राधान्यक्रमाने जे कामं पाठवली आहे त्या कामांचं त्या ठिकाणी मंजुरी किंवा निधी अपेक्षित जो निधी आहे तो मिळत नसल्याने या रस्त्यांचे कामं जे आहेत ते रखडल्याचं नाशिक महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे। कुंभमेळ्याच्या नियोजनाची प्रमुख जबाबदारी सरकारनं मंत्री गिरीश महाजनांवर सोपवली, पण त्यांच्याकडून कुंभमेळ्यापर्यंत प्रलंबित कामं पूर्ण केली जातील असं सांगण्यात आलंय। मात्र तोपर्यंत नागरिकांना अशाच परिस्थितीतून वाट काढावी लागणार का? पालकमंत्रीपद नसल्यानं ही कामं रखडली आहेत का? असे अनेक प्रश्न यावरून उपस्थित होत आहेत। शुभम बोडके, ABP माझा।